नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी. मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मला तुम्ही बघताय मी ज्या गाऊनच्या घड्या वगैरे मारते तर त्या ऑनलाईन ऑर्डर आलेली होती आणि सगळ्यात पहिली माझी ऑनलाईन ऑर्डर आहे आणि ती खूप मनापासून मी पूर्ण केलेली आहे. तर आता त्या रेडी झालेल्या आहेत कुरिअर पाठवण्यासाठी. त्याच्या अगोदर थोडंसं त्याला फिनिशिंग वगैरे करायचं आहे, म्हणजे बटणं लावायचे आहेत, थोडे धागे वगैरे जे उरलेले आहेत ते कट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर जाणार आहेत ते कुरिअरसाठी निघणार आहेत. तुम्हाला पण जर कोणाला माझ्याकडून बाटिकच्या गाऊन हव्या असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला नक्की मेसेज करा. तिथे मी तुम्हाला सगळे कशी मापं वगैरे घ्यायची, कसं ऑर्डर करायचं हे सगळं तिथे तुम्हाला सांगेन. कॉल करू नका, कारण की प्रत्येक वेळी मला कॉल उचलणं जमत नाही. तुम्ही मेसेज करून ठेवा. तुम्हाला जर हव्या असतील गाऊन, इंटरेस्टेड असाल तुम्ही, तर तसा एक मेसेज करून ठेवा की आम्हाला गाऊन हवी आहे. मी तुम्हाला स्वतःहून फोन तरी करेन, नाहीतर स्वतःहून एक मेसेज तरी करेन. पण फोन शक्यतो करू नका, कारण की प्रत्येकाचे कॉल उचलणं होत नाही आणि प्रत्येकजण जर कॉल करायला लागलं तर मी माझं काम कधी करू असं होतं. आणि कॉल इग्नोर करणं पण मला बरोबर नाही वाटत, कारण की समोरचा खूप आशेने आपल्याला फोन करत असतो आणि आपण तो उचलायचाच नाही, तर हे बरोबर नाही वाटत. तर इथे गाऊन माझ्या रेडी झालेल्या होत्या सगळ्या. तर माझ्या गाऊनचं एक वैशिष्ट्य आहे, मी आतमध्ये जे अस्तर लावते ते प्रॉपर मॅचिंगचं लावते. प्रॉपर मॅचिंगचं म्हणण्यापेक्षा थोडं फार 19-20 असतं, पण एवढं पण नाही. जर हिरव्याला निळं, निळ्याला पिवळं असं काही मी करत नाही. तर इथे तुम्ही बघताय निळ्या गाऊनला निळंच आहे, आकाशी गाऊनला आकाशीच आहे. तर इथे सुद्धा आता ही जरा मेहंदी कलरची गाऊन आहे, पण मेहंदी कलर माझ्याकडे अवेलेबल नव्हता, पण हा थोडा मिळता जुळता कलर होता, तर तो मी इथे लावलेला आहे. तुम्हाला पण जर कोणाला हव्या असतील अशा माझ्याकडून गाऊन शिवून, तर तुम्हीसुद्धा बिनधास्त ऑर्डर करू शकता. आणि माझ्याकडे एका बाटिकच्या गाऊनची प्राईस आहे 480. कुरिअर चार्जेस वगैरे सगळं पकडून एक गाऊन 480ला मिळणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये काहीही कमी जास्त होणार नाही आहे, कारण की खूप जणी मला फोन वगैरे करत आहेत आणि बार्गनिंग करायला बघत आहेत. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की कुरिअर चार्जेस पण त्याच्यामध्ये ॲड आहेत. टोटली सगळा खर्च, माझी शिलाई वगैरे, माझं कापड वगैरे सगळं धरून 480 किंमत आहे. प्रत्येक ठिकाणी कुरिअरचे रेट वेगवेगळे असतात, त्याच्याप्रमाणे ती एक किंमत मी ठरवलेली आहे, जेणेकरून तुम्हालासुद्धा ती रिजनेबल पडावी म्हणून. तर ह्याच्यापेक्षा सुद्धा कमी, म्हणजे मला स्वतःलासुद्धा असं वाटतं की ही किंमत जास्त आहे, तर ती किंमत कमी करण्यासाठी मी सुद्धा सर्चिंग करते की मला कुठे चांगलं कापड भेटेल का, ह्याच क्वालिटीचं कापड कुठे कमी किमतीत भेटेल का. तर मी सुद्धा ते बघते. जर कुठे हे कापड कमी किमतीमध्ये वगैरे भेटलं तर मी नक्की या गाऊनचा रेट कमी करेन, पण त्याच्यासाठी मला ते कापड मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला जर कोणाला माहीत असेल की हे कापड कमी किमतीत कुठे मिळेल, म्हणजे 200पर्यंत वगैरे मिळालं तरीसुद्धा कुठे मिळेल हे जर तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. तर इथे भरपूर जणी मला व्हॉट्सअपला किंवा यूट्यूबच्या खाली वगैरे कमेंट करून सांगतायत की तुझा आवाज व्यवस्थित येत नाही आहे. तर त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगते, मी कंटिन्यू 5 मिनटं जरी बोलली तरी मला धाप लागते, माझा श्वास जड होतो आणि माझा आवाज थोडा घुमतो म्हणण्यापेक्षा म्हणजे काहीतरी वेगळंच होतं त्या आवाजाला. पण तुम्ही सगळीजणं समजूतदार आहात, समजून घ्याल अशी मला आशा आहे. काही जणींना वाटतंय व्हिडिओची क्वालिटी डाऊन आहे, तर तीसुद्धा सुधारेल. तुमचा सपोर्ट राहिला तर नक्कीच चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ येतील. तर आता तुम्ही म्हणाल ही आत्ता तर ड्रेसवरती होती आणि आत्ता लगेच गाऊनवरती कशी काय आली. तर मी घरी संध्याकाळी जेवण करायला जाते. माझी 2 लहान मुलं आहेत, त्यासाठी मला घरी जावं लागतं जेवण करायला. दुकान बंद वगैरे केल्याच्या नंतर जाऊन जेवण बनवणार, त्याच्यानंतर त्यांना भरवणार, त्याच्यानंतर ती झोपणार. तर असं काही मी करत नाही. माझा एक 2 वर्षाचा मुलगा आहे, त्याला वेळेवर जेवण देणं गरजेचं आहे. एक 9 वर्षाचा मुलगा आहे, तो सकाळी 6 वाजता उठून शाळेत जातो, तर त्याला वेळेवर झोपणं गरजेचं आहे. आणि
हे सगळं नीट करणं ही आई-वडील म्हणून आमच्या दोघांची पण जबाबदारी आहे. तर मी फक्त जेवण करून घरी येते, त्याच्यानंतर सगळं ते आवरतात. त्या दोघांना जेवण वाढण्यापासून बारक्याला भरवण्यापर्यंत ते अगदी भांडी घासेपर्यंत सगळं माझे मिस्टर करतात. त्याच्यामुळे मला जरा बरं वाटतं. तर मी घरी गेल्याच्यानंतर जर मला उशीर झाला तर मी चेंज करूनच येते. माझं दुकान जवळ आहे, त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. तर इथे सगळं आवरून ठेवते मी. जे काम झालेलं होतं ते एका साईडने ठेवत होती. लेडीज आल्या गाऊन पीस बघायला की सगळे उतळपातळ होते, तर ते सुद्धा व्यवस्थित करून घेतलं. आणि जायच्या अगोदर म्हटलं ही जरा एक गाऊन कट करून घेते. पण नंतर लक्षात आलं की ही गाऊन काही मला कट करायची नाही आहे, कारण त्या कस्टमरने ती बाजूला काढून ठेवायला सांगितली होती. तर ती मी बाजूला ठेवल्यानंतर घरी गेले. घरी गेल्याच्यानंतर ज्या कुरिअरने मला पाठवायच्या होत्या गाऊन त्यांना बटणं वगैरे लावून थोडीफार फिनिशिंगने त्यांची घडी वगैरे घातली आणि आता त्याचं पॅकिंग वगैरे करून घेईन. तर ह्या दोन्ही कस्टमरने सेम डिझाईन आणि सेम कलरच्या गाऊन ऑर्डर केल्या होत्या. आश्चर्यच आहे. थोडं मलासुद्धा आश्चर्यच वाटलं, पण असो. तर ह्या 2 गाऊनसुद्धा कुरिअरसाठी जाणार होत्या, पण त्यांचं पेमेंट काही आलं नव्हतं, त्याच्यामुळे मी त्या बाजूला ठेवल्या. मे बी त्यांनी आज जर केलं पेमेंट तर त्या उद्या कुरिअरने जातील, पण तोपर्यंत मी त्या बाजूला ठेवल्या. या 2 गाऊनचं मी पॅकिंग वगैरे केलं. त्याच्यावरती ॲड्रेसचा एक फॉर्म्युला लिहिला आणि तो मिस्टरांकडे दिला, कारण की ते ऑफिसला जाऊन ते व्यवस्थित प्रिंटआउट वगैरे काढून नंतर ते पोस्टात टाकणार होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.